वैष्णवी हगवणेला मृत्यूच्या दिवशीही मारहाण झाल्याची शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर। वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या 30 खुणा असल्याचा अहवालात उल्लेख। मुंबईची तुंबई भ्रष्टाचारामुळेच भ्रष्टाचाराच्या कामाची चौकशी करा, आदित्य ठाकरेंचा आरोप। तर नुकसान झालेल्यांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी। संभाजीनगरात संतोष लड्डा दरोड्याविरोधातील संशयिताचा खात्मा। पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं गोळीबार, संशयित आरोपीचं एन्काउंटर। माळशिरसच्या भामगावातील साठवण तलाव तुडुंब, भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंच्या हस्ते जलपूजन। जालन्याच्या घनसावंगी तुफान पाऊस, नारोळा नदीला पूर, बोडखा बुद्रुकमध्ये पूर परिस्थिती। रायगडच्या रोहा शहरात भर पावसात डांबरीकरण, ठेकेदाराच्या कामाबाबत नागरिकांची नाराजी। तर फेब्रुवारीत मंजूर झालेल्या कामांकडे पालिकेची डोळेझाक। कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव, कोरोनाशी 2 हात करण्यासाठी मनपा सज्ज। तर मनपाच्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार। मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी देणारा अटकेत, पोलिसांच्या कंट्रोल रूमला आलेला फोन। साकीनाक्यातून आवळल्या आरोपीच्या मुसक्या। अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरात घुसली अज्ञात महिला, मुंबई पोलिसांकडून महिलेला अटक।